हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आरोग्यम नर्सिंग क्लासेस. नमस्कार मित्रांनो, आपल्या आरोग्यम नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण हाऊ टू स्टार्ट प्रिपरेशन फॉर अपकमिंग DMAR अँड DHS एक्झाम याबद्दल 5 गोल्डन रूल काय आहेत ते पाहणार आहोत. जे नवीन विद्यार्थी जस्ट पासआउट वगैरे झालेले आहेत त्यांना DMAR एक्झाम काय असते, DHS एक्झाम काय असते, ती कशी क्रॅक केली पाहिजे, त्यासाठी काही एक पॉईंट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण गोल्डन रूलमध्ये नंबर 1चा म्हणजे आपण सिलेबस गोल्डन रूलचा पाहणार आहोत. नंबर 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय असतात. नंबर 3 सिलेक्टेड बुक लिस्ट आणि नंबर 4 रिव्हिजन. नंबर 5 मॉक टेस्ट. असे 5 गोल्डन रूल आहेत. त्याबद्दल आपण डिटेल तुम्हाला मी सांगणार आहे. हे जर तुम्ही 5 गोल्डन रूल तुमच्या ह्याच्यामध्ये जर फॉलो केले तर तुम्ही 100% तुमची एक्झाम निघण्याचे चान्सेस होतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे असेच जी DMAR आणि DHS एक्झाम येणार आहे त्यासाठी आपण रॅपिड रिव्हिजनचे कोर्स जे आहे ते आपण केलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला अत्यंत त्याचा फायदा होईल. चला तर पाहूया आपण का गोल्डन रूल काय आहे ते. सर्वात नंबर 1ला म्हणजे आपण जे सिलेबस म्हणला आहे, कोणती जरी एक्झाम असेल तरी सिलेबस खूप त्याचा महत्त्वाचा असते. आपण हा सिलेबस आपल्या सर्व जेव्हा आपण एक्झाम प्रिपरेशन चालू करतो तेव्हा आपल्या नोटबुकमध्ये किंवा त्याच्या सिलेबसची जी कॉपी आहे तर त्याची ते झेरॉक्स काढून आणणं किंवा प्रिंट काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जे आपण वाचणार आहोत, जे आपण एक्झाम देणार आहोत त्याबद्दल आपल्याला आयडिया पाहिजे, आपल्याला सिलेबस माहिती पाहिजे. कारण आपल्या नर्सिंगचा सिलेबस हा खूप सारा वास्ट आहे, खूप जास्त आहे. पण आपल्या एक्झामसाठी काय आहे व एक्झामने आपल्याला काय हे केलेलं आहे त्याच्यानुसारच जर आपण हे केलं तर आपण कमी टायमामध्ये आपण सक्सेस घेऊ शकतो, आपण एक्झाम क्रॅक करू शकतो. त्यामध्ये आता पाहूया आपण DMAR आणि DHS एक्झामचा सिलेबस हा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ह्या 2 पार्टमध्ये डिव्हाइड होतो. त्यामध्ये टेक्निकल म्हणजे जे आपण GNM असेल तर 3 वर्ष आणि BSc नर्सिंग असेल तर 4 वर्षाची डिग्री, यामध्ये जे पण सब्जेक्ट आपण शिकलेलो आहोत, लर्न केलेले आहेत त्यामधलीलच क्वेश्चन त्यामध्ये येतात. तर त्यामध्ये नंबर 1चा सब्जेक्ट म्हणजे नर्सिंग फाउंडेशन, हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये नंतर नेक्स्ट म्हणजे आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग, आपण त्याला MSN1 आणि MSN2 म्हणतो. हे पण आपल्या सिलेबसमध्ये DMAR आणि DHS एक्झामने दिलेला आहे. नेक्स्ट म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, आपण CHN पण म्हणतो त्याला, आपण आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे. नंतर 4 चाइल्ड हेल्थ नर्सिंग, आपण ह्याला पिडियाट्रिक सुद्धा असं म्हणतो किंवा चाइल्ड हेल्थ नर्सिंग. नंतर OBGY म्हणजे ऑब्स्टॅट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल नर्सिंग, हे पण आपण ह्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे. नंतर सायकॅट्रिक नर्सिंग हे असे मेजर 6 सब्जेक्ट हे आपल्याला टेक्निकल आपल्या नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये कोर्समध्ये आहेत आणि हेच तुम्हाला एक्झाममध्ये याबद्दलच या विषयावरच क्वेश्चन येतात. त्यानंतर नंबर 2चा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आणि गेम चेंजर काय आहे तर नॉन टेक्निकल सिलेबस हे 20 मार्काला असतात किंवा ह्याच्यामध्ये आणि 20 MCQ राहतात DHSमध्ये आणि DMARमध्ये तर खूप जास्त राहतात. त्यामध्ये आपण नॉन टेक्निकलमध्ये पाहूया. एक तर नंबर 1 मराठी ग्रामर असते. त्याचं बेसिक आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचे डिटेलमध्ये व्हिडिओ पडणार आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका नॉन टेक्निकल एक्झामचा सिलेबसचा. नंबर 2 म्हणजे इंग्लिश ग्रामर. नंबर 3 म्हणजे मॅथमॅटिक्स, म्हणजे आपण त्याला गणित वगैरे म्हणतो. नंतर 4 रिजनिंग म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण बुद्धिमत्ता. हे खूप बेसिक येतात, पण तुम्हाला बेसिक पण माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. खूप जणांना बेसिकसुद्धा येत नाही आहे. त्यामुळं नेक्स्ट म्हणजे करंट अफेअर, GK वगैरे, आपण एक्झामच्या ॲड पडल्यानंतर हे GK वगैरे पूर्ण आपल्या ह्याच्यावर क्लासेसवर कव्हर करणार आहोत. तर सिलेबस हा गेम चेंजर पॉईंट ठरू शकतो, आपला गोल्डन रूल आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत. नेक्स्ट जो आपलं हे आहे गोल्डन पॉईंट आहे ते म्हणजे बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण काय केलं पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे DMAR आणि DHSचे प्रिव्हियसचे 2 ते 3 पेपर तरी किमान पाहिले पाहिजे, ते सॉल्व केले पाहिजे. तर त्याच्यात ती कशी आले एक्झाम, कसे क्वेश्चन टाकलेले आहेत, आपल्याला टॅकल करता येतात का, आपण जे बी रीड केले त्यानुसार आपल्याला सॉल्व करता येतात का, हे खूप महत्त्वाचं आहे. हा गोल्डन रूल खूप महत्त्वाचा आहे. कोणतं पण बुक घेतला आणि तुम्ही क्वेश्चन सोडले तर त्यापेक्षा जर प्रिव्हियस इयरला काय विचारलं आहे DMAR एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन विचारले तर त्या रिलेटेडच क्वेश्चन केले तर आपल्याला एक्झाम क्रॅक करण्याचे चान्सेस वाढू शकतात. त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन हा खूप गोल्डन रूल आहे, ते तुम्ही 100% केलंच पाहिजे म्हणा. त्यानंतर नेक्स्ट जे आहे त्यामध्ये आपण खूप महत्त्वाचा म्हणजे हा गोल्डन सिलेक्टेड बुक लिस्ट हे पण खूप महत्त्वाचं आहे म्हणा. आपल्या मार्केटमध्ये खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत, पण आपण खूप साऱ्या बुकच्या मागे न पळता आपण एक बेसिक 1-2 जरी बुक आपण जरी फॉलो केले आणि तेच खूप मल्टिपल टाईम्स रिव्हिजन केले तर आपल्याला सक्सेस मिळण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. कारण मॅक्झिमम ऑल बुकमध्ये 80 to 90% डेटा हा सेमच असते. त्यासाठी खूप सारे बुक वाचण्यापेक्षा एक PR यादव फर्स्ट आणि टार्गेट हाय हे 2 बुक जरी तुम्ही केले तरी DMAR एक्झामसाठी सफिशियंट आहेत. त्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन दिसणार नाही. तुम्ही ते जरी मल्टिपल टाईम रिव्हिजन केलं तरी तुम्ही 100% सक्सेस होऊ शकता. नंतर 3 ज्यांच्यापाशी मिशन परिचारिका आहे हे पण खूप छान बुक आहे म्हणा.
ह्या पण तुम्ही करू शकता. नंतर थोडं ॲडव्हान्समध्ये तुमची तिन्ही पण जर हे बुक झालेले असेल छान रिव्हिजन वगैरे, तर तुम्ही एनक्लेक्स आर्यन हे सुद्धा करू शकता. पण यावर DMRमध्ये जास्त क्वेश्चन येत नाहीत मला. नॉर्सेटमध्ये वगैरे हे एनक्लेक्सवर क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतात एनक्लेक्सच्या बुकमध्ये. पण हे महत्त्वाचे 4पैकी तुम्ही पहिले 2 PR यादव आणि टार्गेट आहे तुम्ही 2च फॉलो करा, तर तुम्हाला सक्सेस 100% मिळू शकता. हा खूप गोल्डन पॉईंट आहे सेल्फ क्रिएटरचा. नेक्स्ट जे आहे ते हा पण खूप महत्त्वाचा आहे बघा, गोल्डन पॉईंट. रिव्हिजन तुम्ही जे पण केलेले आहे, जे पण समजा एक टेक्निकलचा सिलेबसमधलं तुम्ही नर्सिंग फंडामेंटल तुम्ही जर वाचलं, तर त्याचं रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्या नोट्सचं. आणि तो रिव्हिजन केल्यानंतर त्याच दिवशी त्याचे MCQ सॉल्व करणं पण महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे तुमच्यापाशी आहे तर 2 बुक आहेत, PR यादव आणि टार्गेट आहेत, तर त्याचंच रिव्हिजन तुम्ही मल्टिपल टाईम्स रिव्हिजन करा. कारण कोणती पण जरी एक्झाम असेल तरी तुम्ही कमी रिसोर्सेस आणि मल्टिपल रिव्हिजन जर केलं तर त्याचा आउटपुट हा खूप जास्त असते म्हणा. त्यासाठी तुम्ही लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी तुमचं रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे म्हणा. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर मॉक टेस्ट हे पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप सारी थिअरीज वाचत बसाल तर ते हे काही जास्त हे नाही म्हणा. कारण आपली जी एक्झाम आहे DHS आणि DMR ही थिअरी रिटर्न ह्याची जी एक्झाम नाही, त्याला तुम्ही मॉक टेस्ट म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन किंवा PYQ किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन ह्या टाईपमध्ये आहे. तर तुम्हाला तिथं गेल्यानंतर पण क्वेश्चनच सॉल्व करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही दररोज कमीत कमी जो सब्जेक्ट रिवाईज केलेला आहे त्याचे मॉक टेस्ट एक तरी देणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही दिवसभर अभ्यास केल्यानंतर रात्री एक तरी मॉक टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. दररोज किमान एक 50 MCQ तरी सॉल्व करणं खूप महत्त्वाचं आहे. हा गोल्डन रूल आहे. आपल्या अभ्यास दिवसभराच्या स्टडीमध्ये 50% तरी आपण मॉक टेस्ट पर्सेंट किंवा सोडवले पाहिजेत, तेव्हा आपल्याला रिझल्ट 100% दिसून येतो म्हणा. तर असे हे आपले गोल्डन रूल होते आपले DMR आणि DHS एक्झाम कव्हर करण्याचे. तुम्ही जे स्टार्टिंगला जे नवीन आहात त्यांनी हे जरी फॉलो केलं तरी तुम्हाला 100% याचा फायदा होऊन जाईल म्हणा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथं DMR आणि DHS एक्झामची सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल आणि तुमचं भवितव्य किंवा तुम्ही सरकारी नोकरीचं जे तुमचं स्वप्न आहे ती पूर्ण करण्यात आमचा थोडासा वाटा राहील. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.